नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 8 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळणार आहेत। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात आले आहे। यानंतर पुढील प्रश्न, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2024 ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर अनुपम खेर यांना। यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या शहरामधून जारी करण्यात आलेला आहे? तर वाराणसी या। यानंतर ऑपरेशन मुस्कान 1 जुलै ते 31 जुलै 2025 या कालावधीमध्ये कोणत्या राज्यामध्ये पार पडले? तर ते पडले आहे तेलंगणा या राज्यामध्ये। यानंतर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि शहरांना अधिक शाश्वत बनवण्यासाठी गुरुग्राममध्ये कोणता प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आलेला आहे? तर तो प्रकल्प आहे मातृवन प्रकल्प। कोणता? तर मातृवन प्रकल्प। यानंतर उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर ते करण्यात आले कॅनडामध्ये, लक्षात ठेवा। यानंतर पहिला बुद्धिबळ स्पोर्ट्स विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, ज्याचे विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी नुकतेच जिंकले होते? तर सौदी अरेबिया या। यानंतर कालचा आपला 8वा प्रश्न होता, तर शिबू सोरेन यांचे नुकतेच निधन झालेले आहे, तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ते होते झारखंड या राज्याचे माजी मुख्यमंत्री। यानंतर 9वा प्रश्न, प्रत्यय अमृत कोणत्या राज्याचे नवीन मुख्य सचिव बनले आहेत? तर ते बनले आहेत बिहार या राज्याचे। यानंतर 10वा प्रश्न, तर पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर तो दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला होता। तर काल आपण एक प्रश्न एक्स्ट्रा घेतला होता, प्रश्न आहे 11वा, तर चित्रपती कैवल्यवासी व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर महेश मांजरेकर यांना। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, द राईज ऑफ हिटमॅन हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रोहित शर्मा यांच्या। कोणाच्या? तर रोहित शर्मा। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर द राईस ऑफ द हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी हे पुस्तक भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे। तर या पुस्तकामध्ये त्यांच्या लहानपणापासून ते हिटमॅन बनण्याचा प्रवास उघडला आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मुंबईतील प्रो गोविंदा चषकाच्या सीझन 3 साठी ब्रँड अँबॅसेडर कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ख्रिस गेलला। कोणाला? तर ख्रिस गेलला। तर यानंतर महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 2025 मध्ये प्रो गोविंदा लीग सीझन 3 या स्पर्धेसाठी क्रिकेट सुपरस्टार ख्रिस गेल यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच निवड झालेली आहे। तर मुंबईच्या पारंपरिक दहीहंडी महोत्सवाला आंतरराष्ट्रीय ओळख देण्यासाठी ही निवड करण्यात आलेली दिसून येते। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा, तर आपल्या भारताचे सर्वाधिक काळ गृहमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरले आहे? तर हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ते ठरले आहेत अमित शहा। कोण आहेत? तर अमित शहा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। तर 2025 मध्ये अमित शहा हे आपल्या भारताचे सर्वाधिक काळ सेवा बजावणारे गृहमंत्री ठरलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी LK अडवाणी यांचा विक्रम मोडला असून त्यांचे कार्यकाळ 2258 दिवसांपेक्षा अधिक आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा, तर नुकतेच कोणत्या राज्यामध्ये ढगफुटी होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तराखंड या राज्यामध्ये। कोणत्या? तर उत्तराखंड। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण शॉर्टमध्ये। तर उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील
धराळी गावामध्ये नुकतीच ढगफुटी झालेली आहे. तर यामुळे फ्लॅश फ्लड आणि भूस्खलन होऊन किमान 5 जणांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक नागरिक बेपत्ता देखील आहेत. तर अनेक घरे, रस्ते आणि पूल यामध्ये वाहून गेलेत आणि NDRF आणि SDRF प्रशासन बचाव कार्य करत आहे व परिसरामध्ये भीतीचे देखील वातावरण जाम आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर भारत सरकारने ODOP उपक्रमाअंतर्गत किती राज्यांमध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यास मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 27. किती? तर 27. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारत सरकारने वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट म्हणजेच ODOP उपक्रमाअंतर्गत देशभरातील 27 राज्यांमध्ये प्रधानमंत्री एकता मॉल्स उभारण्यामध्ये मंजुरी दिलेली दिसून येते. तर या मॉल्समधून स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय स्तरावर मंच मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ते करण्यात आलेले आहे भारत मंडपम नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर भारत मंडपम नवी दिल्ली. ठीक आहे. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 ऑगस्ट 2025 रोजी भारत मंडपम नवी दिल्ली येथे पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव पार पडलेला आहे. तर यामध्ये भारतासह बिमस्टेक सदस्य देशांनी सहभाग घेतला आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण स्टॅटिक जीके महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर बिमस्टेक म्हणजे काय? तर बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन. ठीक आहे. आणि ही एक प्रादेशिक संस्था आहे जी बंगालच्या उपसागराभोवतीच्या देशांमध्ये तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बिमस्टेकचे 7 सदस्य देश आहेत. कोणते आहेत ते खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊयात. तर भारत देश आहे आपला, नेपाळ, भूतान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार व बांगलादेश. किती आहेत? तर एकूण 7 देश आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा. आणि बिमस्टेकची स्थापना केव्हा झाली? तर 1997 मध्ये. आणि मुख्यालय कोठे आहे? तर ढाका, बांगलादेशमध्ये मुख्यालय आहे. आणि यानंतर उद्दिष्ट काय आहे याचे मुख्य? तर बंगालच्या उपसागरातील देशांमध्ये व्यापार, ऊर्जा, वाहतूक, पर्यटन, हवामान बदल, सुरक्षा, कृषी अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवणे. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 7वा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. महत्त्वाचा प्रश्न. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर भारत छोडो आंदोलन कोणत्या दिवशी सुरू झाले होते? तर ते सुरू झाले होते ऑप्शन बी 8 ऑगस्ट 1942 मध्ये. केव्हा? तर 8 ऑगस्ट 1942. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाची घोषणा केलेली होती. तर यावेळी त्यांनी दिलेलं ऐतिहासिक घोषवाक्य काय होतं? तर करा किंवा मरा. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. तर हे आंदोलन ब्रिटिश सत्तेच्या संपूर्ण विरोधामध्ये होतं आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल देखील ठरले होते. तर यामध्ये जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, अरुणा, आसफ अली, जयप्रकाश नारायण यांसारख्या नेत्यांनी सहभाग घेतला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक जीकेचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर तारीख कोणती होती? तर 8 ऑगस्ट 1942 ही तारीख होती. आणि ठिकाण देखील लक्षात ठेवा. तर गोवालिया टँक मैदान, मुंबई. आणि प्रमुख नेते कोण होते यामध्ये सहभागी? तर महात्मा गांधी, अरुणा, आसफ अली, नेहरू आणि सरदार पटेल. तर घोषवाक्य काय होते? तर करा किंवा मरा. आणि आंदोलनाचे वैशिष्ट्य यामध्ये काय आहे? तर ब्रिटिश भारतातून पूर्णपणे निघून जावेत असे आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. आणि गांधींना अटक केव्हा करण्यात आली? तर आंदोलन सुरू होताच ऑपरेशन झिरो ओव्हर अंतर्गत गांधींना ताबडतोब अटक करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने म्हणजेच IATA ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारत जगातील सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार कितवा बनलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, 5वा बनलेला आहे. कितवा? तर 5वा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण.
तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणजेच IATA ने जारी केलेल्या नवीनतम वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट स्टॅटिस्टिक्स म्हणजेच WATS नुसार भारत अधिकृतपणे जगातील 5व्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार म्हणून उदयास आलेला दिसून येत आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न आहे आपला आजचा। तर भारतातील सर्वात प्रगत सरकारी इमारतीचे नाव कर्तव्य भवन कोणत्या शहरामध्ये देण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दिल्ली या शहरामध्ये देण्यात आले आहे। कोणत्या? तर दिल्ली या शहरामध्ये। महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या कर्तव्य भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केले आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, केंद्र सरकारची सर्व मंत्रालये आता याच ठिकाणाहून चालणार आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे सुसज्ज असलेल्या या इमारतीमध्ये एक मोठी कामाची जागा तयार करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे हा। सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर सावळकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी बांधला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तो बांधला जात आहे जम्मू काश्मीर मध्ये। कुठे? तर जम्मू काश्मीर। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, सावळकोट जलविद्युत प्रकल्प हा जम्मू आणि काश्मीर मधील चिनाब नदीवर बांधला जात आहे। तर हा प्रकल्प सुमारे 1856 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेला आहे आणि तो जम्मू विभागातील रामबन जिल्ह्यामध्ये येतो। कोणत्या? तर रामबन या। यानंतर केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर प्रशासकीय यंत्रणा मिळून हा प्रकल्प राबवणार आहेत। तर या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला चालना देखील मिळणार असून ऊर्जा सुरक्षाही मजबूत या ठिकाणी होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिक जीकेचा जोड देऊयात आपण या प्रश्नाला। तर चिनाब नदी ही हिमालयातून उगम पावते आणि पाकिस्तानमध्ये जाते। यानंतर NHPC ही आपल्या भारतातील एक प्रमुख जलविद्युत कंपनी आहे। ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता। ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे। तर प्रश्न असा आहे, उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त 100 ठेवलेलं आहे। तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी 100 लाईक पूर्ण करा। आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राइब करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।